अन्न आणि औषध प्रशासन FDA नाशिकच्या पथकानं लासलगाव परिसरामध्ये एक मोठी कारवाई करत छापा टाकला। या धडक कारवाईत 1,23,594 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीविरुद्ध विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे। मध्यरात्री पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने मिळालेल्या माहितीनुसार अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी 5 जून 2026 पहाटे 2:10 गुन्हा नोंदवण्यात आला। गुन्हा रजिस्टर क्रमांक 175/2026 या कडक कलमान्वये कारवाई अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 30(2)A 26(2)I 26IV 27(3)D 27(3)E 3(1) ZZIV 59 भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 123 223 274 275 अंतर्गत मुख्य आरोपी जेरबंद या बेकायदेशीर कृत्याप्रकरणी पोलिसांनी निलेश दिलीपचंद बोथरा या आरोपीला रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे। त्याच्या ताब्यातून 1,23,594 रुपये किमतीचा बेकायदेशीर आणि मानकांचे उल्लंघन करणारा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा कारवाईनंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।